आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी 9 न्यूज। शहरातील गजबजलेल्या आणि तरुणाईने नेहमीच फुलून जाणाऱ्या कॉलेज कॉर्नर परिसरात 21 वर्षीय युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। विष्णू सतीश वडर वय 21 असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून हल्ल्यानंतर त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली असून सध्या उपचार सुरू आहेत। नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले। दरम्यान माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संदीप घुगे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व पुरावे संकलनाला सुरुवात केली। प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून स्थानिक टोळीतील 2 संशयितांवर संशय व्यक्त केला जात आहे। संशयितांची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या शोधासाठी प्रयत्नशील आहेत। कॉलेज कॉर्नर परिसरात मागील काही महिन्यात वाढलेल्या टोळक्यांच्या वर्चस्वामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। जी सज्ज मराठी 9 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।